शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे असलेल्या पोवार मळ्यात विजेता मित्रमंडळानं एक अत्यंत सुबक आणि भव्य मातीचा किल्ला उभारलाय। सुमारे 50 फूट बाय 50 फूट जागेत उभारलेला हा किल्ला आवर्जून पाहण्यासारखा आहे। विशेष म्हणजे केवळ सुंदर किल्ला इतकाच हा विषय मर्यादित नाही, तर या किल्ल्याचा इतिहास, त्याची बांधणी, तत्कालीन राजकीय परिस्थिती या सगळ्यांबद्दल मंडळाचे कार्यकर्ते ओघवत्या शब्दात माहिती देतात। दिवाळी उलटून 15 दिवस झाले असले तरी हा किल्ला सुस्थितीत असून खऱ्या अर्थानं इतिहास जतन करण्याचं काम या तरुणाईनं केलंय। कोल्हापुरात बनवलेले किल्ले किती सुंदर आहेत, भारी आहेत याबद्दल आपण बोलतो, पण ज्या वेळेला पोवार मळ्यातल्या रोहित पवारने केलेला किल्ला बघितल्यानंतर असं वाटलं की त्यानं त्यामागचा विचार नेमका काय केलेला आहे आणि त्यामागचा अभ्यास आणि त्यामागं असलेली तळमळ ही अतिशय महत्त्वाची। पोवार मळ्यामध्ये बनवलेला हा किल्ला आहे। मला रोहित बरोबर हा किल्ला बघायचा आहे। 2 प्रकारचे किल्ले त्यांनी केलेले आहेत। पंकजनं हे किल्ले बनवले, त्याच्याबरोबर त्याचे सगळे मित्र आहेत। आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया हे किल्ले नेमके काय आहेत, कुठले आहेत आणि त्याच्यामागचा इतिहास काय आहे। विजेता तरुण मंडळ पोवारमळा, कसबावाडा, कोल्हापूर। तर यावर्षी आम्ही साकारलेले आहे किल्ले कांचन मांचन व किल्ले कुंजरगड या दोन्ही किल्ल्यांची प्रतिकृती। तर आमचे हे किल्ले करण्यामागचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सुरतीची दुसरी लूट करून स्वराज्यात परतत असताना त्या काळी जो इतिहास घडला, त्या काळी जे युद्ध झालं ते आम्ही समाजासमोर आणलेलं आहे। महाराज ज्यावेळी सुरतीची दुसरी लूट करून परतत असताना महाराजांच्या सोबत फक्त 15,000 सैन्य होतं। त्यातील 5,000 सैन्य हे पायदळ व 10,000 सैन्य हे घोडदळ होतं। जसा किल्ला भौगोलिक स्थितीत आहे त्या ठिकाणी म्हणजे हा किल्ला नाशिकमधील कळवण तालुक्यात आहे व कुंजरगड हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात आहे। जशा किल्ल्याच्या दिशा आहेत तशा दाखवलेल्या आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य। त्यानंतर किल्ल्याची भौगोलिक स्थिती, किल्ल्याला कांचनबारी ही लाभलेली खिंड, त्या हांड्या डोंगरामुळे त्या दोन्हीच्या मधील जे खिंड लाभलेली आहे ती खिंडही दाखवलेली आहे। आपल्या शत्रूनं किल्ला काबीज केला तर लगोलग त्यांच्या हातात शस्त्रखाना जाता कामा नये, म्हणून हा किल्ला सोडून शस्त्रखाना हा किल्ल्याच्या खाली महाराजांच्या सांगण्यानुसार इथं बांधलेला आहे। जी कांचनबारीची खिंड आहे ती महाराजांनी स्वतः निवडलेली आहे। त्याचे कारण म्हणजे काय, बाकी ह्या 7 माळा रांगेत बाकीचे अनेक मोठे किल्ले आहेत, लष्करी ठाणे आहेत, मुघलांची लष्करी ठाणी होती, म्हणून जर का आपण त्या किल्ल्यांच्याकडे गेलो तर का आपल्यावर लगोलग हमला होण्याची शक्यता आहे किंवा लगोलग आपला पराभव होण्याची शक्यता आहे। म्हणून तर कांचन मांचनच्या पश्चिमेला हांड्या डोंगर आहे, तर त्याचं हांड्या डोंगर हा दाखवण्यामागचं कारण काय, त्याच्यावर एक सप्तशृंगी मंदिर आहे व हांड्या डोंगरमुळे कांचन किल्ल्याला ही खिंड प्राप्त झालेली आहे। तर दुर्ग कुंजरगड हा किल्ला आहे अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात। तर हा किल्ल्याची प्रतिकृती करण्यामागचं कारण म्हणजे काय, कांचनबारीत जे महाराजांचे 8 तासाचे घनघोर मोठे युद्ध झालेले आहे, त्या युद्धात महाराज स्वतः 2 हातात 2 पट्टे चढवून लढलेले आहेत। त्या किल्ल्यात जे आपल्या सैन्यातील मराठी फौजेतील जे मावळे जखमी झाले, ज्यांना दुखापत झाली, त्यांना महाराज स्वतः त्या खिंडीतून, कांचनबारी खिंडीतून ह्या किल्ल्यावर घेऊन आलेले आहेत। किल्ल्यातील आम्ही पूर्ण बारकावे दाखवलेले आहेत। तिथे मेटकऱ्याचे घरही दाखवलेलं आहे। तर मेटकऱ्याचे घर असण्यामागचं कारण काय, किल्ल्याच्या दरवाजावर काही गोष्टी होत्या, किल्ल्यात आत काय घडलं जाते, खालून किल्ल्याच्या खालून कोणती फौज गेली जाते, त्या फौजेचे निशाण कोणते आहे, कारण किल्ल्यावर कोणत्या ठिकाणी पहारा ढिला पडतोय ते मेटकरी जाऊन स्वतः किल्लेदाराला किंवा किल्ल्यातील आतील जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना सांगितलं जायचं। आपला मेटकरी कोण आहे हे फक्त किल्लेदाराला किंवा प्रमुख अधिकाऱ्यांना माहीत असायचं। आता हा किल्ल्याचा आहे दक्षिण बाजू, तर किल्ल्याच्या पूर्ण कुंजरगडाच्या दक्षिण दिशेला पूर्णतः आपला किल्ल्याचा बालेकिल्ला आहे। त्याची दुहेरी तटबंदी आपल्याला इथे दिसत आहे। किल्ल्याची मुख्य तटबंदी त्याचबरोबर दुहेरी तटबंदी। महाराजांच्या काळात ह्या गावाचं नाव सांडी होतं आणि आता त्याचं नाव आहे फोपसांडी। तर त्याचा उल्लेख असा आहे की
ब्रिटिशकालीन पॉप नावाचं पॅलेस तिथं बांधलं गेलं ब्रिटिशांनी. त्या ब्रिटिश पॅलेसावरून मधून जी पत्रं बाहेर पडली जायची किंवा त्या पॅलेसमध्ये जी ताम्रपत्र वगैरे आली जायची त्याच्यावर असा उल्लेख असायचा की पॉप सांडी, म्हणजे सांडी हे गावाचं नाव आहे. तर आपल्या लोकांनी, आपल्या ग्रामीण भागातील लोकांनी, गावठी लोकांनी त्याचं नाव असं केलं की त्याचा पॉप सांडी याचा अपभ्रंश करून फोपसांडी झालं. त्या गावाचं नाव आता फोपसांडी आहे. तरी किल्ल्याची पश्चिम बाजूला बाले किल्ल्याचे दोन्हीही दरवाजे हे पश्चिम बाजूला आहेत. तर आपण तिथे दाखवलेले आहेत. आणि या ठिकाणी आहे हे नीड, पलीकडच्या ह्या किल्ल्याला पूर्णतः नीड आहे, नैसर्गिक नीड आहे. किल्ल्याच्या एका बाजूच्या गुहेत गेल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण बाहेर येतो. ही किल्ल्याची आहे उत्तर बाजू. तर उत्तर बाजूला माचीचं तोंड आलेलं आहे. आपण या ठिकाणी प्रतिकृती साकारत असताना पूर्ण डोंगराची नैसर्गिक दिशा काय आहे, किल्ल्याची माची कोणती आहे, किल्ल्याची मुख्य तटबंदी कोणती आहे, त्यानंतर किल्ल्याच्या टॉपला बालेकिल्ला कोणता आहे, बालेकिल्ल्याच्या दिशा, बालेकिल्ल्याचे दरवाजे हे सर्व दाखवलेले आहेत.